सुप्रभात मित्रांनो, मी निलिमा पटवर्धन आणि आज आपण पुढची गोष्ट वाचणार आहोत श्यामची आई या पुस्तकातली. हे पुस्तक लिहिलेलं आहे साने गुरुजींनी आणि आपण कालच्या पुढे सुरुवात करत आहोत. आपण काल बघितलं की श्यामनी दादाच्या पायांवर चेपत बसला आणि शेवटी दादास झोप लागली. त्याच्या पुढे वाचते. माझा राग मावळला. जसजसा सूर्य अस्तास जाऊ लागला तसतसा माझा क्रोधही अस्तास जाऊ लागला. रात्रीची जेवणं झाली, आईचे उष्टे शेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोग पाडून त्यात पाणी भरून टांगतात आणि येता जाता पाणी घालतात. त्याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते आणि उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पणती लावलेली होती, परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती. सुंदर चांदणे पडले होते. माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी, पुरुषोत्तम आणि बाबुल्या अंगणात बसलो होतो. दुर्वांची आजी, आईसुद्धा बसल्या होत्या. शेजारच्या जानकी वहिनीसुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढीत होतो. मी आईला म्हटलं, आई, तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना, मला ते फार आवडते. पडला अभिमन्यू मन्यूवीर रणी, चक्रव्यूह रचिला द्रोणांनी, पडला अभिमन्यू. म्हणतेस का? कृष्ण आणि अर्जुन रणांगणात अभिमन्यू कुठे पडला होता ते शोधावयास जातात. मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जप अभिमन्यू करीत असतो. त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल असं त्यांना वाटलं. कसं छान आहे गाणं, आई म्हण ना गं. आई म्हणाली, आज आजीचं छानदार गाणं म्हणणार आहे, तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचं गाणं. मीही पुष्कळ दिवसात ऐकलं नाही. आईनं आजीस सांगितलं. दुर्वांच्या आजीला पुष्कळ गाणी येत असत, म्हणून मागेच सांगितलं आहे. तसं चिंधीचं गाणं मी ऐकलं नव्हतं. मला वाटलं काहीतरी पर्ह्यातली पातेरी कोण हुकतरी अशासारखं ते असेल. मी उताळा होऊन ते नको चिंधीचं भिकार गाणं, चांगले पितांबराचे तरी आजी म्हण ग गाणं असं म्हटलं. आजी म्हणाली, श्याम ऐक तर खरं, त्या चिंधीच्या गाण्यात पितांबर पैठण्याच आहेत. आजी गाणं म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती योग्य तेथे जोर देऊन हात वगैरे हलवून गाणे म्हणे. भावनामय होऊन गाणं म्हणे. विषयाशी एकरूप होऊन गाणं म्हणे. त्या गाण्याचे आकडकडवे ध्रुवपद असे होते. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. हे चिंधीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सहृदय आणि रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम आणि द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन आणि कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असं नाव आहे, त्याचप्रमाणे कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व अद्वैत आहे असं दाखवण्यासही द्रौपदीसही कृष्णा नाव मिळालेलं आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीनं कल्पिला आहे. कृष्णाचे पाठल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी, परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण, हिच्यावर जास्ती असे का? कवीला ही शंका आली आणि ती त्याने या गाण्यात मांडून तिचं निरसन केलं आहे. प्रसंग असा आहे, एक दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर नर असुर या तिन्ही लोकात सात्विक, राजस आणि तामस, श्रेष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकात फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्य पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर. कोठे कोपऱ्यात सुगंधी फूल फुललेले असले तर त्याचा वास सर्वत्र ने, इत्यादी कामं ते करीत असायचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे, कारण ते निस्पृह होते आणि सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले आणि त्यांनी त्यास क्षेमालिंगन दिले आणि कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, देवा,
आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी, निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो. परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले, नारदा, पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे, पाठच्या बहिणीपेक्षा त्याचं त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टी नि काय. मी काय बोलणार. म्हटलं, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावा. सांग आता सारं. तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझं प्रेम कमी का ते सांग. कृष्ण म्हणाला, नारदा, मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे, परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असं म्हणू लागला की वारा ज्यांची घरं बंद नाही त्यांच्याच घरात जातो, माझ्या घरात का येत नाही, तर ते योग्य होईल का. ज्यांनी दारं सताड उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला, त्यांच्या घरात प्रकाश शिरला. जितके दार उघडाल तितका प्रकाश आणि हवा आत येणार. तसंच माझं. द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिने खेचून घेतले. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार. मी स्वतः निष्क्रिय आहे. लोकी निस्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी. हेच माझं योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहायची आहे का. हे बघ, मी सांगतो तसं कर. सुभद्रेकडे धावत पळत जा आणि तिला सांग, कृष्णाचं बोट कापलं आहे, एक चिंधी दे बांधायला. तिनं दिली तर घेऊन ये, तिने न दिली तर द्रौपदीकडे जा आणि तिच्याजवळ माग. नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, ये रे नारदा, प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रह्मलोकी, पाताळात कोठे काय पाहिलंस ते सांग. तुझे सारे बरे. सगळीकडे छान फिरायला मिळते. तुला नारदा कंटाळा कधी येतच नसेल ना. रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश. आज नंदनवन, उद्या मधुबन. बैस. अरे, एवढी काय घाई आहे. नारद म्हणाले, सुभद्राताई, बसायला वेळ नाही. कृष्णाचं बोट कापलं आहे, भळाभळ रक्त येत आहे. बोट बांधायला एक चिंधी दे. नारदा, आता चिंधी कुठे शोधू. हा पितांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला. आणि हा शालू, हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठवला होता. नारद, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ. ती मौल्यवान पैठणी. नारदा, चिंधी नाही रे, असं सुभद्रा म्हणाली. बरे तर, मी द्रौपदी ताईकडे जातो, असं म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. ये नारदा, हा हार तुझ्याच गळ्यात घालते. बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण येथे आहे म्हणून आलास नाही रे. याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमावायचे, पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो, मला ठेवा थोडा. द्रौपदी, थट्टा करायला वेळ नाही, बोलायला वेळ नाही. कृष्णाचं बोट कापलंय, एक चिंधी दे आधी. नारद घाबऱ्या घाबऱ्या म्हणाले. खरे का नारदा, किती रे कापले आणि कसे ते. माझ्या कृष्णाचं बोट कापलं. अरे रे, असं म्हणून नेसूचा पितांबर फाडून तिनं चिंधी दिली. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की मी तल्लीन होऊन गेलो होतो. डाळिंब्या काढायचे विसरून गेलो होतो. गाणे झाले. मला आई म्हणाली, श्याम, आवडले की नाही, ऐकलेस की नाही नीट. आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारलं, आई, आजीला तू हेच गाणं म्हणाव्यास का सांगितलंस ते ओळखू. ओळख बरं, तू का मनकवडा आहेस. आईनं सांगितलं. मी म्हणालो, आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना, तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही. मला हे तुला दाखवून द्यावयाचं होतं, होय ना. मला लाजवण्यासाठी हे गाणं तू आजीला म्हणावयास सांगितलंस, खरं की नाही सांग. आई म्हणाली, होय, तुला लाजवण्यासाठी नाही रे, तर तुला प्रेम शिकवण्यासाठी. मी एकदम उठलो आणि दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात घेऊन मी गदगद स्वरात म्हटलं, दादा, आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन, भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर. दादा म्हणाला, श्याम, हे काय रे, क्षमा निबिमा कशी मागतोस. मी दुपारचे विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात तसा तुझा राग, तुझ्या लहरी स्वभाव मला माहीत आहे.
आणि तुझं मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे. आई, आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकास मिठी मारू. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद आणि देवाचाही आनंद. किती छान गोष्ट आहे ना. आपण आपल्या भावांच्या बरोबर, बहिणींच्या बरोबर नेहमीच चांगलं वागलं पाहिजे. ही शिकवण किती सुंदर तऱ्हेने आईने श्यामला सांगितली. उद्या अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.